हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 80. जीवन भाग 3. वास्तवात जीवन सदा शाश्वत, अक्षय, अमर, अनंत आहे. परंतु ते क्षणभंगूर, क्षुल्लक, अर्थहीन, अशाश्वत, नश्वर आहे असे गैरसमजाने वाटते. यामुळे आपण आनंदात जगण्याऐवजी विनाकारण मृत्यूच्या दबावाखाली राहून दुःखात राहतो. एका संपूर्ण जीवनाचा त्याचे अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण न करता त्याच्या नेमके विरुद्ध जगून शेवट होतो. म्हणून आपण हा गैरसमज जाणून घ्यायचा, त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करून जीवनोद्दिष्ट पूर्ण करून सदानंदी, नित्यानंदी, कवेलानंदात जगायचे. जगण्याचा, जीवनाचा, जगतनियंत्याचा हेतू सफल करायचा, मुक्त व्हायचे. भगवंत श्री सांगतात, अविनाशितु तद्विद्धे येन सर्वमिदं ततं विनाशम एवं स्यास्य न किंचित कर्तुमर्हति. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद् युद्धस्व भारत. मौली निरूपण करतात, देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू तेथ नामवर्ण आकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातीतू तया केलिया हे घातू कदा नव्हे. आपण एक अगदी साधा विचार केला तरी आपल्याला सहज पटेल की येथे मिथ्या आभासमान तकलादू आहे. जे मिथ्या आभासमान तकलादू आहे ते असार, निरर्थक, नाशिवंत आहे. उदाहरणार्थ, आपण झोपेत स्वप्न पाहतो. त्यावेळी झोपेत आपण ते प्रत्यक्ष जगत आहोत असे सत्य वाटते. परंतु जाग आल्यावर ते स्वप्न असत्य, मिथ्या, क्षणभंगूर होते आणि म्हणून त्यात काही अर्थ नाही, हे लक्ष देण्याजोगे नाही, ते विचार करण्यासारखे नाही हे आपल्याला उमजते. झोपेत असताना ते स्वप्न आपण तात्पुरते जगलो. त्यावेळी झोपेत ज्या काही भावना आपल्यात उमटल्या त्या काही वास्तव नाहीत. यास्तव ते स्वप्न आणि त्यावेळच्या भावना हे दोन्ही आपण प्रत्यक्ष जगताना व्यवहारात सोडून देतो, दुर्लक्षित करतो. परंतु जे नित्य आहे, टिकाऊ आहे, शाश्वत आहे, ते सारतत्व आहे, ते आपल्या जीवनासाठी उपयुक्त आहे, हे आपण जाणून घ्यायचे आहे. हे त्रैलोक्य ज्या एकमेवाद्वितीयाचा विस्तार आहे तो अनाम, अदृश्य, अरूप, निराकार आहे. तो सदा असणारा, शाश्वत, अमृत, अमर आहे, हे सारतत्व आहे. हे समजावे म्हणून भौतिक उदाहरण मर्यादित अर्थाने घ्यायचे तर आम्रवृक्ष त्याला येणाऱ्या आम्रफळांपेक्षा टिकाऊ आहे. कारण प्रत्येक वर्षी हंगामाला आंबे येतात आणि गळून जातात, परंतु तो वृक्ष अनेक वर्षे असतो. याचप्रमाणे फुलांच्या झाडाला फुले येतात आणि त्यांचा सडा पडून जातो, परंतु ते झाड पुढे अनेक वर्षे असते. याचा अर्थ झाड सार आहे, परंतु फळे फुले असार आहेत. यालाच अन्य ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेने क्षर, अक्षर, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ विभाग, दैवी आसुरी संपत्ती असे सांगितले आहे. याचा अर्थ शाश्वत म्हणजे सार आणि अशाश्वत म्हणजे असार. याचा पोस्ट ठेवून सार असलेले शाश्वत जवळ करावे आणि असार असलेले अशाश्वत दूर ठेवावे. यासाठी माऊली पुढे सांगतात, आणि शरीरजात आघवे हे नाशिवंत स्वभावे. जे शरीर आहे ते स्वभावताच नैसर्गिकपणेच नाश होणारे आहे, म्हणून ते असार असून टिकाऊ नाही. यास्तव आपण आपल्या देहाचा भरोसा ठेवू नये. तो यथाकाळी मृत होणार आहे. परंतु तो देह ज्या नित्य शाश्वत आत्मतत्वाने धारण केला आहे ते सार असून ते सदा असणारे आहे. देहात निवास करणारे ते अंशात्मक सार आत्मतत्व आपण स्वतः आहोत. आपण येथे भिन्न भिन्न वेळी, भिन्न भिन्न स्थळी 84 लक्ष जीव धारण करून
भगवंत श्रींसाठी साक्षीत्वाने सृष्टीलीला अवलोकन करण्यासाठी आलेले विश्वयात्रेकरू आहोत. आपल्यासाठी हे विश्व काही काळासाठी मुक्काम करण्याचा आश्रम आहे. यथाकाळी ही वैश्विक यात्रा संपन्न करून आपण आपल्या मातुली योगधामी परत जायचे आहे. हे ब्रह्मांड आणि त्यामधील विश्वे आपल्याला कायम मुक्काम करण्यासाठी नाहीत. हे ज्याने जाणले आणि त्याप्रमाणे जो आचरण करतो त्याचे काय होते ते भगवंत श्री पुढे सांगतात. पार्थ नैवेह नामूत्र विनाशस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. सार आणि असार आत्मतत्व जो जाणतो तो ज्ञानी या लोके आणि परलोके कधी नाश पावत नाही. याचा अर्थ तो मूलतःच अविनाशी असतो. परंतु अज्ञानाने सार आणि असार आध्यात्मिक तत्व न जाणल्यामुळे स्वतःला देह असे मानून देहाने केलेल्या अयोगिक अनात्माचरणामुळे उद्भवलेल्या संचितात तो बंदिस्त होतो आणि पुनर्जन्माच्या रहाटगाडग्यात अडकतो. माऊली निरूपण करतात, तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्षसुखी आस्था तया मोक्षा वाचूने अन्यथा गती आहे गा. भगवंत श्री अर्जुनाला म्हणतात की ज्याला मुक्तीची आस आहे, ओढ आहे, त्याला एक ना एक दिवस मुक्त व्हावेच लागते. कारण तो मुळातच कायमकरिता मुक्त आहे. तो अमुक्त किती काळ राहणार. परी एतुले हेची एक घडे जे माझारे विसवावे पडे तेही परी ऐसेनी सुरबडे जो देवा देही नाही. माऊलींची ही ओवी महाविलक्षण आहे. म्हणजे सुखदुःखामधूनही सुख कसे शोधावे याचा हा वास्तुपाठ माऊली आपल्याला घालून देत आहेत. पडलो तरी नाकवर असा हा प्रकार आहे. एखाद वेळी कधीकधी हरण्यामध्ये मोठी गंमत आहे असे हे सांगणे आहे. अर्थातच हे नित्य नसावे. माझ्या या निरूपणाला नाक मुरडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. माऊली सांगतात की मानवी देही योगिक आचरण आत्माचरण केले असता देह पतन झाल्यावर स्वाभाविकपणे नैसर्गिकपणे मुक्ती आपोआप मिळते. कारण 84 लक्ष जीवांच्या माध्यमामधून वैश्विक यात्रा केल्यावर या अंतिम देही हेच अपेक्षित आहे. परंतु असे काही घडत नाही. मानवी देह पतन झाला आणि अंशात्मा परमात्म्यापद मार्गस्थ होण्यासाठी देहाचे बाहेर जाऊ लागला की त्या देहाने केलेल्या अयोगिक अनात्माचरणामुळे निर्माण झालेले संचित घेऊन बुद्धी, स्मृती, मन, जीव अंशात्म्याला लटकतात. यामुळे अंशात्मा त्या संचिताने झाकोळला जातो. या कारणे तो अंतस्गुप्त गुहेमधून परमात्म्याप्रत यात्रा करू शकत नाही. त्याऐवजी तो देहाचा त्याग करून बुद्धी, स्मृती, मन, जीव यांच्यासह ते संचित लपेटून देहाबाहेर परिघावर येतो आणि ते संचित संपवण्यासाठी योग्य असा देह धारण करून पुनर्जन्म घेण्याची तयारी करू लागतो. याचा अर्थ अंशात्मा मुक्तीला वंचित होतो आणि पुनर्जन्म घेऊन पुन्हा भौतिकात राहू लागतो. आता वास्तविक अध्यात्माच्या दृष्टिकोनामधून पाहिले असता ही गोष्ट त्या अंशात्म्यासाठी लाजिरवाणी आहे. येथे माऊली म्हणतात, असे काही वाईट वाटून न घेता हे पुनर्जन्माचे जगणेही मोठे भाग्यवान आहे. इतके की याचा देवानेही म्हणजे आरामात वैभवात जगणाऱ्यानेही हेवा करावा. फक्त अशाने याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. जर आपण त्या नरकातही योगिक आत्माचरण करू लागलो तर ते जिणेही सुसह्य होऊन तिथेही स्वर्ग उभा राहू शकतो. फक्त प्राप्त परिस्थितीला शरण जाऊन त्याचा मोकळेपणाने सर्वस्वी स्वीकार करून जगायला शिकले पाहिजे. त्यातही चेहऱ्यावर हास्य कायम राहते. आम्ही पूर्वी राहत होतो तेथे आमच्याकडे काम करणाऱ्या मावशींच्या मुलीचे लग्न झाले. त्यानंतर एक दिवस ती कामावर आली असता काकूने तिला सहज विचारले, कसा चाललाय तुझा संसार? ती मोठ्या प्रफुल्लतेने म्हणाली, काकू, मला नवरा छान मिळाला आहे. तो मला दररोज 25 रुपये घर खर्चाला देतो. मला आणखी काय पाहिजे? महाराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु लंनी त्यांच्या साहित्य निर्मितीच्या यात्रेमध्ये
कोणाकोणाला गुरु मानले होते मला माहीत नाही, परंतु एक गोष्ट निश्चित सांगू शकतो की त्या यादीच्या पहिल्या क्रमांकावर पाश्चात्य लेखक P.G. वुडहाऊस याचे नाव नक्की होते. पुलंनी त्यांच्या मैत्र या पुस्तकामध्ये स्थानबद्ध वुडहाऊस या नावाने लेख लिहिला आहे. दुसऱ्या महायुद्धात वुडहाऊसला जर्मनाने तुरुंगात टाकले होते. त्यावेळचे वुडहाऊसने केलेले वर्णन पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले. त्यामधील काही अंश जागेअभावी थोडे संक्षिप्त करून येथे देतो. न्याहारी म्हणून सूप आणि पाव मिळायचा. सुपाचा पहिला घोटका घेतल्यानंतर त्याची जी चव लागली ती खरोखरीच तशी होती की काय असा अंदाज घ्यायला दुसरा घोटका घेईपर्यंत ते संपलं. सुरीशिवाय पाव कसा तोडायचा हा प्रश्न होता. बरे, लाकडी टेबलावर पाव आपटावा तर तो टेबलाच्या कपच्या उडत. मग पाव तोडायची युक्ती सुचली. मानेचा काटकोन करायचा आणि वरच्या पंक्तींवर ते टणक कार्य सोपवून द्यायचे. आमच्या 44 नंबरच्या कोठडीतही घाण कशी तगड्या रुंद खांद्याच्या होतकरू जवानासारखी होती. आम्हाला त्या घाणीचा लळा लागला. इतर घाणीच्या तुलनेने तिची ताकद आणि दर्जा ह्या गुणांच्या श्रेष्ठतेविषयी इतर कैद्यांबरोबर आम्ही पैजा घ्यायला लागलो. आणि पहिला जर्मन ऑफिसर जेव्हा आमच्या गाभाऱ्यात शिरला आणि त्या घाणीमुळे दाणकण मागे सरकला त्यावेळी तर आम्हाला आमच्या वैयक्तिक सन्मान झाल्यासारखे वाटले. जेवणासाठी ताट वाट्या वगैरे लागतात याचा त्यांना विसर झाला असावा. तसेच थेट उकळत्या हंड्यात तोंड खुपसून सूप मटकावणे जमण्यासारखे नव्हते. मग कैद्यांनी त्या बराकीच्या मागच्या बाजूला बेल्जियम सोल्जराने टाकून दिलेल्या डब्यांचा, बाटल्यांचा, किटल्यांचा, मोटारीच्या तेलाच्या डबड्यांचा ढिगारा उपसून हा प्रश्न सोडविला. माझ्या वाट्याला मोटारीच्या तेलाचे रिकामे डबडे आले होते. त्यामुळे माझ्या सुपाला इतरांना न लाभलेली एक विलक्षण चव आली होती. आज मला कोणी विचारले की तुम्ही तुरुंगात काय केले तर मी सांगेन की मी संडास साफ करत होतो. ते ऐकल्यावर तो माणूस म्हणेल, वाटलंच मला, कारण वारा अनुकूल असेल तर अजूनही माझ्या दिशेने तो परिमळ दरवळतो. कुणीसे म्हटले आहे ना की तुम्ही काचेची फुलदाणी फोडली तरी तिला चिकटलेला गुलाबाच्या फुलांचा वास जात नाही. अपुऱ्या आहाराला पूरक अन्न म्हणून आम्ही निरनिराळे प्रयोग केले. आगपेटीतील काड्या चघळण्यावर माझी श्रद्धा बसली. चावून चावून त्याचा लगदा झाला की तो गिळायचा. कधी 1/2 इंच रुंद, 1/2 इंच लांब आणि 1/4 इंच जाड असे चीज मिळायचे. ते खाण्याची पद्धत अशी: एखाद्या साहित्यिक पुस्तकातील पानामध्ये ते गुंडाळावे. चवीला आगपेटीतील 4 काड्या टाकाव्या. पदार्थ खायला बरा लागतो. असो, हे सर्व सांगायचा मुद्दा असा की आपल्या वाट्याला जे काही जिणे प्राप्त झाले असेल त्याचा नैसर्गिकपणे स्वीकार करा, कारण या जन्मीचे जिणे हा मागील जन्मीचा परिणाम असतो. आपण मूलतः आनंदाचा वटवृक्ष आहोत. यामुळे दुःखद गोष्टींमधूनही आनंद निर्माण करा. स्वतः हसा आणि अन्य जणांनाही आपल्या हास्यात सामील करून घ्या. माऊली सांगतात, एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊले जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धीचे. हाच तो माऊलींचा अपेक्षित अभ्यास आहे. हा अभ्यास नरकामधून लवकर सुटका करून देण्यासाठी पूरक असतो. आनंदाने जीवनाचा केलेला स्वीकार संचित झपाट्याने संपवण्यासाठी उपयुक्त असतो. या योगे मुक्तीची यात्रा जवळ येते, कारण मानवी देही मुक्त व्हायला अन्य पर्याय नसतो. मग नरकातही मुक्ती प्राप्त करण्याची युक्ती आचरणात आणू नये. मुक्ती म्हणजे स्वस्वरूप आपले मूलतः असलेले अक्षय अमर आत्मस्वरूप प्राप्त होणे. मानवी देह नाशिवंत आहे. या विनाशी देहामध्ये अविनाशी आत्मतत्वाचा अंश असलेले आपण या भूतलावरही अक्षय अमर आहोत. ही जाण आली की स्वाभाविकच आपण मर्त्यलोकीही अमर्त्य असल्यामुळे आत्माचरण करून प्रभुकार्य करत या विलोभनीय सृष्टीचा निश्चितपणे साक्षीत्वाने आस्वाद घेऊ लागतो.
माऊली सांगतात की या योगे एक विलक्षण असे घडते. असा स्वीकार करणारा याच जन्मी याच देही मुक्त होतो. तो याच देही सायुज्य मुक्त होऊन प्रभुकार्य करू लागतो. त्याला यासाठी पुनर्जन्माची वाट पाहावी लागत नाही. तो याच जन्मापासून स्वमर्जीने देहधारण आणि त्याग करून प्रतिदिनी प्रभुसेवेने समृद्ध होत या भूतलावरच योगधामाची शाखा स्थापन करतो. भगवंत श्री पुढे सांगतात, द्वाविम पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. या ब्रह्मांडामध्ये विनाशी क्षर अपरा क्षेत्र राक्षसी आणि अविनाशी अक्षर परा क्षेत्रज्ञ दैवी असे 2 प्रकारचे लोक आहेत. त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांचे देह विनाशी असून तो देह धारण करून त्यामध्ये वास्तव्य करणारा अविनाशी आहे. माऊली निरूपण करतात, ते आघवेची साकारे कल्पनी आपणपया पुरे झाले असे तदनुसारे चैतन्याची. येथे जे जे जड दृश्य रूपवान आकारधारी आहे ते सर्व आपल्याला राहण्यासाठी छान ठिकाण नगरच आहे असे समजून ते अविनाशी अक्षर परा क्षेत्रज्ञ दैवी येथे वसती करून राहू लागते. माऊली पुढे सांगतात, आत्मविस्मृतीची करी निद्रा तेथ. अशा या नगरामध्ये हा चैतन्य स्वरूप आत्मा स्वस्वरूपाची विस्मृती होऊन निद्राधीन झाला आणि यथाकाळी भौतिकाच्या सहवासाचा वाण नाही परंतु गुण लागला. त्याप्रमाणे हे माझे धन, माझे कुटुंब, हा माझा देह वगैरे बरळू लागला. हे आध्यात्मिक ज्ञानाने ओळखून आपले सत्य आत्मस्वरूप जाणावे आणि वेळीच या मिथ्या भ्रामक नश्वर कल्पनांमधून जागृत व्हावे. कारण हा देह क्षणभंगूर आहे. आंब्याच्या झाडाला आंबे लागतात, ते झाड आंबे धारणे करते, परंतु यथाकाळी फळे पिकतात आणि गळून जातात. तसेच अंशात्मा जीवात्म्याला देह तयार करायला सांगून तो धारणही करतो, परंतु यथाकाळी त्या देहाचे आयुर्मान संपन्न होते आणि अंशात्म्याला तो सोडावाच लागतो. मग पुन्हा देहधारणा, पुन्हा जन्म, पुन्हा संचित, पुन्हा सुखदुःखाचा खेळ आणि असेच काही. त्यापेक्षा आपण आत्मज्ञानाने समजून जाणून घ्यावे की देह मरणधर्म आहे. तो काही ठराविक काळानंतर नक्की मृत होणारा आहे. तो क्षणभंगूर आहे. तो केव्हा मृत होईल याचा काहीही भरोसा नाही. त्याला काहीही निमित्त पुरे होते आणि तो कलेवर होतो. अनेक वेळा आपण ऐकतो की आप्पा सकाळी नेहमीप्रमाणे उठले, वर्तमानपत्र वाचत सोफ्यावर बसले, चहा झाल्यावर टेबलापाशी आले, चहा बशीत ओतला आणि पिणार इतक्यात खाली कोसळले आणि गेले. अशा कितीतरी गोष्टी आपण निराळ्या ढंगात ऐकत असतो. याचा अर्थ या देहाचा किंचितही काही भरोसा नाही. परंतु असा देह धारण करणारे आपण अंशात्मा अक्षय अमर आहोत. मग असे असूनही हा असा मरतुकडा देह आपण कशासाठी धारण करतो? याचे उत्तर सर्वश्रुत आहे की आपले गतसंचित संपून आत्मयात्रा करण्यासाठी आपण अत्यंत नाईलाजाने देह धारण करून सुखदुःखाचे हाल सहन करत कधी एकदा मुग्ध होतो याची वाट पाहत असतो. म्हणून देहाची क्षणभंगुरता वेळीच ओळखून प्राप्त आयुष्य सुखी दुःखी कसेही असले तरीही त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार करून ते नैसर्गिकपणे जगत गतसंचित संपवावे. योगिक आत्माचरणाने नवीन संचित निर्माण होऊ देऊ नये आणि लवकर मुक्त व्हावे. यासाठी आपल्या जीवनामध्ये वर्तमानाला महत्त्व आहे. एक एक क्षण सतत भूतकाळामध्ये गडप होत असतो. त्या पुढील क्षण म्हणजे वर्तमान, तेवढ्याच आपल्या हाती असतो. हा एक क्षण सत्कारणे वापरून सदानंदी जगण्याची कला आपल्यात असावी लागते. म्हणून जर आपण उपभोगलेला क्षण जो भूतकाळामध्ये गडप झाला तो आनंदात जगलेले असलो तर त्यापुढील हा वर्तमानातील क्षणही त्या उपभोगलेल्या भूतकाळातील क्षणाच्या पायावर आनंदात जगला जातो. हा वर्तमानातील क्षण भविष्यामधील क्षणाचा पाया असतो. म्हणून जर वर्तमानामधील क्षण आनंदात जगला गेला तर भविष्यामधील क्षण आनंदात जगला जातो. अशा प्रकारे
आपल्याला भूतकाळामधील एका क्षणाने आनंद दिला तर आपल्याला वर्तमानामधील क्षणही आनंद देतो आणि त्या योगे या पायावर भविष्यकाळामधीलही क्षण आनंदात जातो. तसे पाहिले तर हा कालावधी अगदी अल्प आहे, परंतु त्यामधून आनंद निर्मित झाला तर हा क्षणभंगूर कालावधी एकेका क्षणाक्षणाने प्रदीर्घ काळ आनंद देत राहतो. आपला देह क्षणभंगूर मृत होणारा आहे, परंतु तो धारण करणारे आपण आत्मपरब्रह्माचे अंश असून आपण सदा असणारे अक्षय अमर आहोत. देहाचा काही भरोसा देता येत नाही, यामुळे तो पुढील क्षणी मृत होऊ शकतो. आपण आजचे काम उद्यावर ढकलू शकत नाही. हे जाणून आत्ता प्राप्त झालेला प्रत्येक क्षण आनंदात कसा जगला जाईल याची कला आपल्याला शिकावी लागते. ही कला साध्य झाली तर आनंदमय असलेला एका क्षणाने संपन्न होत असलेले आपले जीवन संपूर्णपणे नित्यानंदी होते. ही कला म्हणजे आध्यात्मिक तत्त्वप्रणालीने जीवन जगणे. यासाठी जितके जास्तीत जास्त स्वतःजवळ बसता येईल तितके बसावे, यासारखा आनंद नाही. कारण आपण बाहेर पाऊल टाकले की सुखदुःखाला सुरुवात होते. कर्मयोगासाठी बाहेर जाण्याला पर्याय नसतो. मग अशावेळी काये वाचे मने शक्यतो अव्यक्त अचल मौन राहणे ही साधना आहे. आपल्या कर्मयोगाला अत्यावश्यक इतकेच काये वाचे मने व्यक्त व्हावे. बाकी आपला कर्मयोग करावा आणि लवकरात लवकर स्वघरी स्वस्थानी आत्मस्थानी प्रशांत बसावे. काये वाचे मने अव्यक्त राहणे ही कला आपले जीवन सदानंदी करते. काये अव्यक्त राहणे म्हणजे कमीत कमी अत्यावश्यक इतकेच हिंडणे. वाचे अव्यक्त राहणे म्हणजे कमीत कमी देहबोली आणि वैखरी वाणी वापरणे. मने अव्यक्त राहणे म्हणजे विचार न करणे. ते काम आपला मेंदू करत असतो, आपण इतरांचे काम करू नये. अशा प्रकारे जर आपण अव्यक्त राहिलो तर बाह्य गोंगाट बंद होतो आणि अंतस आत्मध्वनीची चाहूल लागते. यथाकाळी तो ऐकायला येऊ लागतो. येथे ध्यान साध्य होते. याची गोडी लागली की एक दिवस आत्मदर्शन होते. आपण साक्षात्कारित होतो. आता आपण स्वभावताच काये वाचे मने मौन होतो. आपली आत्मयात्रा मार्गी लागते. आपण सायुज्य मुक्त होतो, प्रभुकार्य करू लागतो. येथे प्रवचनाच्या सुरुवातीला सांगितलेले जीवन सदा शाश्वत अक्षय अमर अनंत होते. हरिओम.